भैया 20 रुपए का बेलफूल है, ले लो लो ना भैया, 20 रुपए का बेलफूल है। बंद करा श्रावण मास आला की संपूर्ण महाराष्ट्रात भगवान शिवाच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते। त्यातही नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने हे विशेष मानाचे आहे। आज आपण जाणून घेऊया इथे कसे पोहोचायचे, कोठे थांबायचे, काय पाहायचे आणि त्र्यंबकेश्वर महादेवाची पौराणिक कथा। त्र्यंबकेश्वर नाशिकपासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिकहून थेट MSRTC बस सेवा आणि खाजगी टॅक्सी मिळतात। पुण्याहून साधारण 240 किलोमीटर आणि मुंबईहून 180 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे। जर आपण रेल्वेने येत असाल तर येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे नाशिक रोड स्टेशन आहे, जे मुंबई भुसावळ मुख्य मार्गावर आहे। तिथून बस, ऑटो किंवा टॅक्सीने त्र्यंबकेश्वरला जाता येतं। विमानाने जर विचार केला तर येथील जवळचा विमानतळ म्हणजे ओझर एअरपोर्ट, जे नाशिकला आहे, जे त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 40 किलोमीटरवर आहे। तसेच मुंबई विमानतळही येथून सोयीस्कर आहे। नाशिक CBS बस स्थानकातून थेट दर 30 मिनिटांनी MSRTC बस सुटतात। टॅक्सीने साधारण येथे 45 मिनिटात पोहोचता येतं। त्र्यंबकेश्वरला अनेक धर्मशाळा, आश्रम आणि बजेट हॉटेल्स उपलब्ध आहेत। यापैकी MTDC त्र्यंबकेश्वर लॉज, त्र्यंबक धर्मशाळा, तसेच आपण मध्यम श्रेणी हॉटेलचा जर विचार केला तर हॉटेल शिवविलास, हॉटेल गंगा गार्डन, तसेच अनेक ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था देखील आश्रमामध्ये असते। चला मंडळी, आता आपण निघालो आहोत हॉटेलमधून थेट कुशावर्त तीर्थाच्या दिशेने। आज श्रावण महिना आहे आणि इथे वातावरणातच भक्तिभाव आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघा लहान लहान दुकानं, पूजेची फुलं, बेलपत्र, प्रसाद आणि फोटो फ्रेम्सने सजलेले आहेत। त्र्यंबकेश्वर मध्ये असे वाटते की येथील प्रत्येक श्वासामध्ये हर हर महादेव आहे। डोंगराच्या सावलीतून जाणारा हा रस्ता, सकाळची थंड हवा आणि दूरवर मंदिराच्या घंटानादाचा हलका आवाज प्रवासाचा थकवा जणू विसरून टाकतो। इथे एक छानशी टपरी आहे। श्रावणात थंडगार पावसाळी वाऱ्यात गरमागरम चहा प्यायची मजाच वेगळी। इथे साध्या गॅसवर बनवलेला मसाला चहा सुगंधानेच मन प्रसन्न होतंय आणि इथल्या लोकांचा साधेपणा बघून खरंच आपुलकीची भावना येते। चहा घेताना इथल्या लोकांकडून मंदिराच्या गोष्टी आणि कुशावर्ताच्या महत्त्वाबद्दलही कळाले। मित्रांनो, आता आपण आलो आहोत कुशावर्त तीर्थाजवळ। हेच ते पवित्र ठिकाण जिथून गोदावरी नदीचा प्रवास सुरू होतो, तसेच उगम होतो। घाटावर पाय ठेवतात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा येथे जाणवते। येथे स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मन, शरीर, आत्मा शुद्ध होतो। त्यामुळे श्रावण महिन्यात तर इथे विशेष महत्त्व आहे। कुशावर्तातली ही डुबकी म्हणजे फक्त स्नान नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे। पाण्याचा गारवा आणि घाटावरचा मंत्रोच्चार मनाला एक अद्भुत शांतता देतो।
मित्रांनो, कुशावर्तावर स्नान करून आता आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या दिशेने. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि आज श्रावण सोमवार असल्याने वातावरण येथील आणखी पवित्र झालंय. परिसरात जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किती सुंदर रंगीबेरंगी दुकान, कुठे पूजेचे साहित्य, कुठे प्रसाद, तर कुठे महादेवाच्या मूर्ती. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी केलेल्या तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले होते. त्यांनी येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात वास केला. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरातील शिवलिंगावर त्रिदलाकार मुखमंडल असून त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र प्रकट झालेले मानले जातात. काळ्या पाषाणातलं अप्रतिम कोरीव काम, खरोखरच डोळ्यांचं फारणं भेटणारं. हे मंदिर 18व्या शतकात पेशवा बालाजी माजीरावांनी बांधलं होतं आणि तेव्हापासून इथलं महत्त्व वाढत गेलं. श्रावण सोमवार असल्यामुळे रांग लांब आहे, पण भक्तिभावाने थांबलेले लोक खूप शांत आहेत. रांगेत असताना मंदिराच्या भिंतीवरील मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते. ओम शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंकर. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंकर. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेश्वर भगवान की जय. नीलकंठेश्वर भगवान की. त्र्यंबके भोवतीचं वातावरण मन मोहून टाकतं. हेच ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जे काळ्या दगडात बांधलेलं मंदिर आहे. मंदिरात कॅमेरे नेण्यास परवानगी नाही, म्हणून आपण फक्त बाहेरील दृश्य दाखवतोय. भगवान त्र्यंबकाचे दर्शन घेतल्यावर मन अगदी शांत झालं आहे. ही यात्रा खरंच एक आध्यात्मिक अनुभव होती. त्र्यंबकेश्वरमध्ये अन्य अनेक धार्मिक ठिकाणे आहेत जे तुम्ही पाहू शकता, जसे की ब्रह्मगिरी पर्वत, जेथे गोदावरीचे खरे उगमस्थान तसेच पर्वतारोहणासाठी प्रसिद्ध आहे. अंजनारी हनुमान जन्मभूमी, जेथे भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाचा पुरातन संदर्भ आहे. गंगाद्वार, जेथे गोदावरी नदीचा महत्त्वाचा घाट मानला जातो. नीलकंठेश्वर मंदिर, जे शांत व नैसर्गिक वातावरणात वसलेलं एक प्राचीन मंदिर आहे. तसेच निवृत्तीनाथ महाराज मंदिर, हे प्रसिद्ध मंदिर आपण त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो. श्रावण मासात किंवा वर्षातील कुठल्याही वेळी त्र्यंबकेश्वरची यात्रा ही फक्त धार्मिक अनुभव नाही, तर एक आध्यात्मिक ऊर्जा देणारा प्रवास आहे. येथे येऊन कुशावर्ता स्नान, महादेवाचे दर्शन आणि आसपासची पवित्र स्थळं अनुभवणं हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरतात. मग उशीर कशाला करतात? या श्रावणात त्र्यंबकेश्वरला भेट द्या आणि महादेवाच्या कृपेचा लाभ घ्या. हर हर महादेव. जय शिवशंभो.